वतन का संग्राम कहीं पैसों पे खेला जाता है, ये सिर कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है। आजाद बाहू ऊंची करके वे बोले, रक्त तो मुझे देना, बदले में भारत की आजादी तो मुझसे लेना। रक्त तो मुझसे लेना, बदले में भारत की आजादी तो मुझसे लेना। हो गई सुबह में उथल पुथल, सीने में दिल समाते थे, सो इनकलाब के नारे कोसों तक छाए जाते थे। हम देंगे रखता, बस एक शब्द सुनाई देते थे, रब में जाने के लिए खड़े तैयार दिखाई देते थे। बोले सुभाष वहाँ आगे आए जिसके तुम में भारतीय खून भरता हो, वहाँ आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वहाँ आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हूँ, मैं कफन बनाता हूँ, मैं कफन बनाता हूँ। वहाँ आगे आए जो इसे हस्त कर लेता हूँ, सर लेता हूँ गारुड़ी, हम आते हैं माता के चरणों में हम नरक तबाते हैं। और उस जिंदे का सासू ने युवक भरते ही जाते थे, चाकू छुरी कटारे से वे अपना रक्त बहाते थे और उस रक्त के साए में अपनी कलम डुबाकर खून से हस्ताक्षर करते ही जाते थे, खून से हस्ताक्षर करते ही जाते थे। उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, या देशासाठी आपले रक्त सांडलं। अशा महावीरांना मित्रांनो मी नमन करते। मित्रांनो, आपल्याला देशासाठी रक्त सांडण्याची, देशासाठी काय अर्थ करण्याची संधी नाही, परंतु आपण हे मात्र करू शकतो। खरंच नशीबवान होते ते लोक जे देशासाठी केवळ जगलेच नाही तर देशासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले। मित्रांनो, आपल्याला या देशाच्या प्रगती सक्रिय सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल की माझी जबाबदारी काय आहे, माझे कर्तव्य काय आहे, आणि ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा संपूर्ण भारत देश माझा आहे, या भारतातले सर्व लोक माझे आहेत। आणि आज आपला भारत देश प्रगतीपथावर सुद्धा चाललेला आहे। गेल्या काही वर्षापूर्वी भारत देशाद्वारे 10वी अर्थव्यवस्था होती, किती 10वी, आणि आज मित्रांनो आपल्या भारताने इतकी प्रगती केली की आज आपला भारत देश जगातील 4थी अर्थव्यवस्था आहे। आणि जर आपल्या कार्यकाला आपण ही अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर नेली नाही तर आपण खूप काही केलं असं समजू नका। आपल्या शाळेचे शिक्षक जे जिथं 5 तास समोर शिकवत होते तिथं 8 तास आपल्याला कष्ट करून शिकवतात। मित्रांनो, ही सत्तेशिवाय आणि हा जेव्हा एखाद्या गरुडाकडे दौडत असतो ना तेव्हा त्याचं पूर्ण आणि पूर्ण लक्ष त्याचं मिनिमम त्यांच्या घरच्या त्या प्लेनकडे असतं। तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जोरागडे सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे असतं। खरंच खूप अलर्ट असतात, खूप आभार असतात आपल्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन। थँक्यू सो मच सर। तसेच आपल्या शाळेचे संस्थापक माननीय श्री सुरेशजी जोरागडे सर हे आपल्याला शिक्षण देताना कुठली अव्यवस्था होऊ नये याची पूर्ण काळजी घेतात। मित्रांनो, आपल्याला जर आपल्या देशाच्या प्रगती सक्रिय सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला जर आपला भारत देश विश्वगुरू बनायचा असेल तर फक्त आणि फक्त एकच मार्ग, ते म्हणजे शिक्षण आणि उज्ज्वल शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचं काम करते ते म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री सुरेशजी जोरागडे सर। थँक्यू सो मच सर। मला खूप काही बोलायचं आहे पण ते व्यक्त करण्यास आज माझ्याकडे शब्द नाहीत, आणि सर जे शब्दात व्यक्त करता येतं ते खूप काही बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटतं। मित्रांनो, गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या भारतात कोरोनाचं तांडव उठलं होतं, लोक मृत्युमुखी पडले होते, खायला अन्नधान्य सुटावता होता, आणि अशा वेळेस सगळ्यात खरी परिस्थिती अमेरिकेतली झाली होती। तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड जॉन ट्रम्प यांचे फोन आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांना आला। ते काय म्हणतात मित्रांनो की महोदय, करोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खरंच खूप बिकट झाली आहे, खायला अन्नधान्य सुटावत आहे, पॅरासिटामॉल या औषधीची खूप कमतरता भासू लागली आहे, कृपया भारताने अमेरिकेला मदत करावी। यावर आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणतात मित्रांनो की डॉन साहेब तुम्ही निश्चिंत राहा, हीच खरी वेळ असते एका मित्राने दुसऱ्या मित्राला उपयोगी पडायची। भारत देश हा लवकर पॅरासिटामॉल या औषधीची थेट अमेरिकेला पाठवेल। हे सांगण्यास तात्पर्य काय मित्रांनो की अमेरिका हा जगातील 1 नंबरचा देश, आजपर्यंत तो इतर देशांना मदत करतोय, पण दिवस कसे बदलू लागलेत बघा ना की आज आपला भारत देश त्या अमेरिकेला मदत करतोय। अफगाणिस्तानमध्ये भूकंप
आलं होतं. लोक मृत्युमुखी पडले होते. खायला अन्नधान्य सुठावता होता तेव्हा आपल्याच भारताने पुढाकार घेतला आणि असं गहू त्या अफगाणिस्तानला पाठवले आणि सोबत आपले सैनिक पाठवले. हे सांगण्याचं तात्पर्य एकच मित्रांनो की भारत देश हा शांतीदूत म्हणून काम करतो. आणि तेव्हा लंकेश ही अर्थव्यवस्था खरंच खूप बिकट होती. लोक मृत्युमुखी पडले होते. खायला अन्नधान्य सुठावता होता. तेव्हा ती श्रीलंका सगळ्या जगाकडे आश्रम बसली होती की आहे कोण येईल माझ्या मदतीसाठी. तेव्हा आपल्याच भारताने पुढाकार घेतला होता आणि 1000 टन तांदूळ त्या श्रीलंकेला पाठवले. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच मित्रांनो की भारत देश मदत घेणारा नाही तर मदत करणारा म्हणतो.